नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आज मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं आहे, आज तिसरा दिवस आहे। तर आतापर्यंत म्हणजे आपण बघितलं की आझाद मैदानावर हे उपोषण सुरू आहे। भरपूर गोष्टी घडल्या आहे या दरम्यान। तर आतापर्यंत काय काय गोष्टी घडल्या अतिशय महत्त्वाच्या ते आपण एकदा जाणून घेऊया। आज तिसरा दिवस आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। चला सुरू करूया। तर सर्वात प्रथम तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामध्ये किंवा एडिट वगैरे बाकी गोष्टी करण्यामध्ये या दरम्यान भरपूर गोष्टी घडू शकतात। आपण आज तिसरा दिवस आहे आणि आपण आज अपलोड करतोय, तर नक्कीच भरपूर गोष्टी घडल्या आहेत। परंतु आपण ज्या मागे या व्हिडिओ बनण्याच्या आधी पूर्व ज्या गोष्टी घडल्या आहेत नक्की तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर सांगितल्याप्रमाणे आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान जर आपण बघितलं तर कोर्टाने एकच दिवसाची परवानगी दिली होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी दिली। त्यानंतर आज तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी कोर्टाने दिलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मिळालेली आहे तिसऱ्या दिवसाची परवानगी। भरपूर गर्दी बघण्यास आपल्याला मिळत आहे। CSMT या परिसरात सुद्धा तुफान गर्दी बघण्यास मिळत आहे। तसेच आझाद मैदानाच्या आसपासचा जो परिसर आहे तिथे सुद्धा तुफान गर्दी आहे। गाड्या लावण्यास सुद्धा जागा नाहीये। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं की पोलिसांनी सरकारने दिलेल्या जागेवर तुम्ही गाड्या लावा, त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं होतं। आता 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला संबोधलं होतं, तेव्हा ते काय म्हणाले ते सुद्धा आपण बघूया। तर तेव्हा ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांची अंमलबजावणी करावी, अंमलबजावणी तात्काळ करा, मराठ्यांचा अपमान करू नका, आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नको। पुढे ते म्हणाले की ज्या ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे संयम धरा, आपण वाट बघू, रस्ते तुम्ही रस्त्यावरच्या गाड्या लावलेल्या आहे। आपण जो मागे पॉइंट मुद्दा मांडलाय की रस्त्यावरच्या गाड्या लावण्यात येत आहे, पोलिसांनी किंवा सरकारने दिलेल्या मैदानावर गाड्या लावा, आपल्याला शांततेत आंदोलन पार पाडून आंदोलन जिंकायचं आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं। तर ह्या संपूर्ण महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी पहिल्या भाषणात केल्या होत्या। त्यानंतर जर आपण बघितलं तर 30 ऑगस्टला म्हणजे कालच तर तिथे मराठा आंदोलनाविषयी अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत जर आपण बघितलं तर अमित शहा यांनी मराठा आंदोलनाची संपूर्ण माहिती घेतली, संपूर्ण गोष्टींवर चर्चा केली आहे। 30 ऑगस्ट रोजीच मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। त्यामध्ये जर आपण पाहिलं त्या बैठकीत जर आपण बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। आणि आता जी सध्या माहिती मिळते तर आज सुद्धा बैठक होणार आहे। ही दुसरी बैठक आपण म्हणू शकतो आज सुद्धा, जी आता सध्या माहिती समोर येते। तर आज सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दुसरी बैठक पार पडणार आहे। जर आपण बघितलं तर याच दरम्यान जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा सुद्धा झाली होती, जी की फेल ठरली। ओबीसी मधूनच आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील आपल्याला ठाम दिसत आहे, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असं वक्तव्य नक्कीच आहे त्यांचं। आता जर आपण बघितलं तर काल रात्री जी मिळालेल्या माहितीनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील यांच्यात 1 तास जवळपास बैठक झाली। या चर्चेत आपण मराठा आरक्षणाविषयी नक्कीच चर्चा झाल्याची बातमी सध्या समोर येते। तर या संपूर्ण गोष्टी नक्कीच काही मुद्दे आपल्याकडून राहिले असेल, भरपूर गोष्टी घडत आहेत। तर या गोष्टी सध्या घडलेल्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आपण सांगू शकतो। आज जर आपण बघितलं तर आज तिसरा दिवस आहे। आज दुसरी बैठक सुद्धा आहे मराठा आरक्षण उपसमितीची, तिथे काय चर्चा होते, त्यानंतर त्यांची चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत होते का, पुढे रूपरेषा काय असणार आहे, आज मनोज जरांगे पाटील हे जनतेला संबोधताना काय चर्चा होणार, काय वक्तव्य समोर येणार, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या संपूर्ण गोष्टींबाबत काय वाटतं, तुमचं मत नक्की मांडा। बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।